शब्दामध्ये खरंच पॉवर असते का? हा जरा विचार करण्याचा प्रश्न आहे ना. पण हो, शब्दामध्ये खरंच पॉवर असते. जे आपण शब्द बोलतो त्याने आपला ॲटिट्यूड, आपलं माइंडसेट, आपले विचार, थिंकिंग पॉवर समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येतं. म्हणजे खरं तर आपण जे बोलतो एक एक शब्द, त्यानेच आपली माइंडसेट कसं आहे हे समोरच्या व्यक्तीच्या काही लक्षात येतं. पण त्याने आपण स्वतः घडत असतो. बघा, एका विचाराला गरज असते एका शब्दाची, आणि एका स्वप्न तयार होण्यासाठी त्या स्वप्नाला गरज असते एका विचाराची. एका विचार करण्यासाठी जे शब्द वापरतो ते त्यानेच आपलं फ्युचर घडत असतं. बघा तुम्ही, आपण जे बोलतो ना, आपण बोलतो त्यांनी आपला दिवस, आपलं मूड कसा तयार होतो हे आपल्या शब्दांवरती आहे. आणि आपण जर आपला मूड, आपले शब्द जर विचार करून किंवा चांगले पॉझिटिव्हिटीने जर बोललो ना, तो दिवस पूर्ण आहे ना आपला खूप छान, जे शब्दांचा इम्पॅक्ट आपल्या दिवसावर होतो आणि तो दिवसच आपला फ्युचर बनू शकतो. हे जे आहे कॉम्प्लिकेटेड वाटतं ना, की आपल्याला असं वाटतं एवढं काय विचार करून बोलायचं. पण तो विचार करून बोलायचं नाही, पण जे शब्द बोलतो ना ते खरंच आपल्या मनावर इम्पॅक्ट करतात. म्हणजे अशा माझ्याकडे स्टोऱ्या आहेत, पण त्यात मी एक स्टोरी सांगते, की ज्यावेळेस स्वामी विवेकानंद एका सभागृहात होते आणि तिथे भरपूर जण येऊन स्वामीजींना येऊन दर्शन घेत होते, पाया पडत होते किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी आतुरता असायची. पण असाच एक पर्सन, म्हणजे त्याला स्वतःबद्दल विश्वासच नसायचा की मी काही करू शकेन. पण ज्यावेळेस स्वामीजींच्या समोर तो आला आणि 2 शब्द बोलण्यासाठी उभा राहिला, त्यावेळेस तो असं म्हटला, की माझ्याकडून काही होतच नाही. होतच नाही म्हटल्यावर स्वामीजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, "तू आता उठ. तू आता उठ." उठ म्हटल्याच्यानंतर त्याला काही सुचलं नाही. म्हटलं, की त्याने विचार केला, की स्वामीजी याच्यावरती मला काहीतरी सोल्युशन सांगतील, काहीतरी ते मला डिसिजन देतील. या विचाराने तो त्यांच्यासमोर गेला. पण ज्यावेळेस स्वामीजी त्याला उठ म्हटले, त्याला काही सुचलं नाही. तो साईडला गेला. तर त्याच्यानंतर त्याला विचार करावा लागला, की त्यांना असा का माझ्यावर राग आला असेल? ते उठ का म्हटले असेल? त्याच्यानंतर स्वामीजींनीच परत त्याच्याजवळ त्याला जाऊन सांगितलं, की ज्यावेळेस तू म्हटलं ना, मला काहीच करण्याची इच्छा होत नाही. ते जो काहीच करण्याची इच्छा हा शब्द ज्यावेळेस तू बोलतो ना, त्यावेळेस 50% काम तू करू शकणार नाही. कारण तू तुझ्या शब्दातून फक्त तू बोलत नाहीये. त्याची व्हायब्रेशन तुझे बाहेर पडतेत ना, तेच तुला घडवत आहे. तू बोलतोय मी करू शकत नाही, तर तू होणारच नाहीये. तर इथून पुढे तू बोलताना मी कसं बोललं पाहिजे त्याच्यानंतर मी घडणार आहे. हा विचार करत जा आणि बोलायचं. त्याच्यानंतर काय? त्या व्यक्तीने स्वतःच्या बोलण्याकडे लक्ष दिले, प्रत्येक शब्दाकडे लक्ष दिलं, की मी बोलतोय काय? तो इम्पॅक्ट माझ्या बॉडीवर होतोय काय? आणि माझा दिवस कसा जातो ह्या पॉईंटकडे त्याने लक्ष द्यायला चालू केलं. आणि नंतर मॅजिक असं झालं, तोच पर्सन नंतर लाखो लोकांना मोटिवेट करण्यासाठी तयार आहे, की आपण बोललं काय पाहिजे, त्याच्यानंतर आपण घडतो काय. तर हा झाला एक प्रकारचं उदाहरण. ते खूप ह्याच्यामधलं हिस्ट्रीमधलं होतं. ते माझ्या लाईफमधलं उदाहरण तुम्हाला सांगते, की ज्यावेळेस मी मेकअप आर्टिस्ट नव्हते, मी ह्या करिअरमध्ये नव्हते, त्यावेळेस एक सिंपल साधी अशी एकदम हाऊसवाईफचं ज्यावेळेस काम करत होते ना, त्यावेळेस मी माझ्या मॅडमला भेटले होते, वनमाला शिंदे मॅडमला. तो एक प्रोग्राम होता अंबाभवनांचा, मोठा सत्संग होता आणि माझं एकच टार्गेट होतं, की मॅडमला 2 शब्द बोलायचे. माझ्या डोक्यातच होतं. पण माझ्या डोक्यात हे होतं, की मॅडमकडून छोटी-मोठी त्यांच्या ओळखीवर कुठेतरी मला छोटी नोकरी भेटली, तर माझं घर चालेल. हे माझं पर्पज होता. ज्यावेळेस सगळा कार्यक्रम झाला आणि मॅडम जायला लागल्या, तर 2 मिनिटासाठी मॅडमच्या समोर गेले आणि म्हटलं, "मॅडम, मला तुमच्या ओळखीवर छोटंसं काम द्या ना, जेणेकरून माझं घर चालेल." तर मॅडमनी माझ्या डोळ्यात पाहिलं आणि त्या म्हटल्या, की "बाळा, मी काम नाही देऊ शकत, पण एक तुला शिदोरी देते. त्या शिदोरीने तुझी लाईफ चेंज होईल." आता मी विचारात पडले, की मॅडम नेमकं मला काय शिकवणार? मला तर कामाची गरज आहे. आता मी शिकणार कधी आणि पैसे कमवणार कधी? हेच डोक्यात. तर मॅडम म्हटल्या, "बाळा, मी तुला जे काय हेअर ड्रेसरचं, मेकअपचं, पार्लरचं जे काय स्किल शिकवणार, त्याच्यावर तुझं फ्युचर तू ब्राईट करू शकते." त्यावेळेस मला कुठेतरी वाटलं, की मॅडम मला ह्याचं नॉलेजच नाही. तर मॅडमनी माझा हात हातात घेतला त्यांच्या आणि एक प्रॉमिस दिलं, की "बाळा, तुझा जो विश्वास असेल ना तुझ्यावर, नक्कीच तुझं फ्युचर चांगलं करू शकते आणि ही स्किल तुला येऊ शकते." खरं तर त्यावेळेस खरंच माझा विश्वास नव्हता, कारण मी स्वतः कधी त्या दृष्टीने स्वतःला पाहिलं नव्हतं. पण मॅडमनी माझा विश्वास दिला आणि आज मी तुमच्यासमोर उभा आहे. आज माझं पार्लर आहे स्वतःचं. हे फक्त एक शब्द, एक व्हायब्रेशन, जो विश्वास मॅडमनी माझ्यावर ठेवला, त्याच्यावर आज मी उभा आहे. तर मला हे सांगायचं आहे, आजपासून तुमच्याकडे ठीक आहे ना, काही-काही प्रॉब्लेम असतील, पण जे शब्द आहेत ना, ते जर तुम्ही खूप छान बोलत गेलात, की ठीक आहे, मी करू शकतो. हा जो शब्द आहे ना, त्याने खूप छान तुम्हाला एनर्जी येईल आणि तुम्ही ट्राय करा, की खरंच हा हा जो शब्द आहे, मी करू शकतो, मला ते येईल, मी करेन, हा जो शब्द आहे, ह्याने खरंच आपली लाईफ चेंज होईल. माझी तर झाली आहे, तुमची सुद्धा नक्की होईल. तुम्ही खरंच स्वतःवर विश्वास ठेवा आणि सुरुवात करा. तुमचं सुद्धा फ्युचर खूप ब्राईट होणार.
तर आजपासून शब्दाची पॉवर लक्षात ठेवा आणि स्वतःला खूप ब्राईट बनवा. तर वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आणि आवडला तर नक्कीच कमेंट करा. तर थँक्यू.